मी लहान होतो तेव्हाच माझे वडील वारले आणि तेव्हापासून मी मामाच्या घरी राहत होतो. पूर्वीपासून तो खूप मेहनती पण आहे. त्याच्या पाठीमागं आमच्या सगळ्या घरांचा परिवारांचा हात बी आहे. 10 वाजता मी क्लासमध्ये आलो. क्लासच्या IIBच्या मॅनेजमेंटने मला स्वतः 4 व्हीलरमध्ये बसून ते नेऊन सोडलं. केमिस्ट्री आणि बायो या दोन्ही विषयाचे प्रश्न काही प्रश्न मागं सोडले होते, त्यामुळे खूपच ताण आला आणि जे येत होतं ते जास्त चुकलं. म्हणून तर फिजिक्समध्ये माझे जवळजवळ 11 प्रश्न राहिले होते आणि पेपरातून बाहेर येताना फिजिक्सचे 11 प्रश्न राहिले याचा धाक मनामध्ये होता. कारण इथून मागच्या कोणत्या टेस्ट सिरीजमध्ये माझं असं काही राहिलं नव्हतं. पहिली गोष्ट, मी टाइम टेबलवर जास्त विश्वास ठेवत नव्हतो. तुम्ही काही करा पण एवढी MCQ सॉल्व्ह करा की पेपरात नवीन MCQ आला नाही पाहिजे. पण IIB मधले शिक्षक, ते चांगली गोष्ट की शिक्षक सारे हिंदीमधून शिकवतात. हिंदीमधून शिकवलं समजतं. पहिलेच आपल्या पिक्चर मूवी पाहायचा नाद. भरपूर विद्यार्थ्याचे मार्क बघितले, त्यांचे पण कमीच होते, 550, 530, 570. त्यामुळे थोडासा दिलासा आलता की काही एवढं घाबरायची गरज नाही, कारण आपले कमी पुरेचेच कमी. माझे नाव गणेश विवेक पवार आहे. मी IIBचा स्टुडंट आहे. माझा नीट 2025 मध्ये स्कोअर 522 आलेला आहे आणि माझे मूळ गाव भारडी आहे. माझे मामा आणि मामी हे दोघे डॉक्टर होते. त्यांच्यामुळेच मला वैद्यकीय क्षेत्रात जाण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळेच मी संभाजीनगरला आलो आणि तेथे क्लासेस शोधत होतो. तेव्हा मला माझ्या एका मित्राने सांगितले IIB नीटसाठी बेस्ट आहे. त्यामुळे मी IIBची निवड केली. तेव्हा IIBचा स्कॉलरशिपचा पेपर दिला. त्या स्कॉलरशिपच्या पेपरामध्ये 11वी आणि 12वी हे दोन्ही वर्ष मला 100% स्कॉलरशिप भेटली आणि त्या IIB मुळेच मला माझा नीटमध्ये स्कोअर आता 522 येत आहे. तर या प्रवासामध्ये माझी मुख्य प्रेरणा माझे कुटुंब, मामा, मामी, आजोबा म्हणजे मामाचे वडील आणि आई हे सर्व, आणि महत्त्वाचे म्हणजे मामा जे की डॉक्टर आणि मामी हे दोन्ही डॉक्टर, यामुळे आणि शिक्षकाचं मार्गदर्शन यांच्यामुळेच मी माझी इच्छा पूर्ण केली. जेव्हा परीक्षेचा दिवस होता त्या दिवशी मी सकाळी लवकरच उठलो होतो, कारण पेपराचा थोडा ताण मागं होता. पेपराच्या उठलो लवकर, आंघोळ आपले दररोजचे जे नियमित काम असते ते सर्व काम केले आणि नंतर मग थोड्या वेळ वाट बघितली. नंतर मग पेन आपली बॅग पॅक केली. नंतर मित्रामध्ये जाऊन बसलो थोड्या वेळ. नंतर थोडा टाईम झाला, 8-9-10च्या जवळ टाईम झाला होता. मग 10 वाजता मी क्लासमध्ये आलो. क्लासच्या IIBच्या मॅनेजमेंटने मला स्वतः 4 व्हीलरमध्ये बसून पेपराच्या ठिकाणी चाटे स्कूल सेंटर होतं माझं आणि तिथे नेऊन सोडलं. मग तिथे नेऊन सोडल्यावर मी थोडं तिथं जेवण केलं, म्हणजे आमच्या सरांच्या घरीच जेवण केलं आणि नंतर तिथून आम्ही पेपराला गेलो. पेपराला गेल्यावर पेपर दिला आणि पेपर दिल्यावर असं वाटलं पेपर खूपच लेंदी होता. देतानाच थोडं पेपर गेलो, फिजिक्स उघडलं. पेपरामध्ये फिजिक्स उघडल्या समजलं की फिजिक्स थोडं खतरनाकच आहे. प्रश्न तर काही सुटा ना. मग नंतर केमिस्ट्रीवर गेलो. मग केमिस्ट्री, मला वाटलं केमिस्ट्री आता नॉर्मल पेपर, आपले सामान्य पेपर एक तासाच्या आतमध्ये केमिस्ट्री होईल आणि तसं झालं. पण पेपर थोडा लेंदी होता आणि काही प्रश्न मी मागं सोडले होते. नंतर बायोवर गेलो. बायोमध्ये बराच टाईम गेला. नंतर शेवटी फिजिक्सला माझ्याकडे 40 मिनिटं टाईम होता आणि फिजिक्सचे प्रश्न अवघड होते आणि वर मी केमिस्ट्री आणि बायो या दोन्ही विषयाचे प्रश्न काही प्रश्न मागं सोडले होते. त्यामुळे खूपच ताण आला आणि जे येत होतं ते जास्त चुकलं. मी पेपर सोडला. केमिस्ट्रीमध्ये मी सुरुवातीला जेवढा टाईम दिला 1 तास 40 मिनिटं जे असेल त्यामध्ये केमिस्ट्री सोडली, बबलिंग केली. बायो सोडलं होतं, बायोची सोबत बबलिंग करून घेतली आणि फिजिक्सची बबलिंग केली. मग नंतर फिजिक्समध्ये माझे जवळजवळ 11 प्रश्न राहिले होते. मग ते 11 प्रश्न राहिले याचा धाक मनामध्ये होता. पेपरातून बाहेर येताना आमचे पेपर तिथं कलेक्ट केले आणि पेपरातून बाहेर येताना फिजिक्सचे 11 प्रश्न राहिले याचा धाक मनामध्ये होता. कारण इथून मागच्या कोणत्या टेस्ट सिरीजमध्ये माझं असं काही राहिलं नव्हतं, म्हणजे एकही प्रश्न राहत नव्हता आणि इथं 11 प्रश्न राहिले ते पण मला येत नव्हते. असे ते 11 प्रश्न होते. त्यामुळे मी थोडं जास्तच घाबरलो. मग नंतर सरांशी बोललो. सरांशी त्या दिवशी पेपराच्या दिवशी संध्याकाळी पेपर डिस्कशन होतं. मग डिस्कशनमध्ये सरांनी सांगितलं जर की पेपर अवघड आला असेल तर सर्वांसाठीच अवघड आला असेल, त्यामुळे काही घाबरायची गरज नाही. असं जसं सरांनी सांगितलं तेव्हा माझ्या काही मित्राला विचारलं. ते मित्राचा स्कोअर बघितला. माझा स्कोअर असा अंदाजे आम्ही सेम कोणते प्रश्न, तू या प्रश्नाचं काय केलं, तू या प्रश्नाचं काय केलं, याच्या हिशोबाने आम्ही स्कोअर काउंट केला तर माझा 550 सुरुवातीला भरला होता. मग नंतर काही प्रश्न आमचे चुकीचे होते, दोघांचे कॉमन चुकलेले होते. मग नंतर आमच्या क्लासचे भरपूर विद्यार्थ्याचे मार्क बघितले, त्यांचे पण कमीच होते, 550, 530, 570. त्यामुळे थोडासा दिलासा आलता की काही एवढं घाबरायची गरज नाही, कारण आपले कमी पुरेचेच कमी. आपला नंबर नाही तर कुणाचाच नाही लागणार, म्हणजे असं थोडी दिलासा आलता. मी नवीन 11वीला इथे IIB मध्ये आलतो.
तेव्हा मी मराठी मीडियममधून आलेलो होतो. आपली 7वीपर्यंत जिल्हा परिषदमध्ये शिकलो. 8वी 9वी 10वी संस्थेची शाळा होती, ती मराठीच होती. मग नंतर मग 11वीमध्ये डायरेक्ट इथे आलो आणि इथे सायन्समध्ये इंग्रजी थोडी भीती होती मनात. नंतर मग IIB मध्ये आलो. पण IIB मधले शिक्षक, ते चांगली गोष्ट की शिक्षक सारे हिंदीमधून शिकवतात. हिंदीमधून शिकवलं समजतं. पहिलेच आपल्या पिक्चर मूवी पाहायचा नाद, त्याच्यामुळे चांगलं समजत थोडं. मग लेक्चर चांगलं समजलं. तर मग घरी गेल्यावर इंग्लिशचा थोडा ताण होता, जास्त काही नव्हता. म्हणजे इंग्रजी भाषा सोपी होती. नवीन थोडे स्टेटमेंट MCQ सोडायचे, सर असाइनमेंट देत होते, ते असाइनमेंट सॉल्व्ह करायचो. मग नंतर दमदमशी थोड्या करीत इंग्लिश स्ट्रॉंग होत गेली. आणि नंतर मग IIBचे प्रत्येक रविवारी पेपर असतात. मग पेपरामध्ये नवीन टाइम पेपरात इंग्रजी वाचण्यात गेला, वाचण्यात समजून घेण्यात स्पीड दमदमशी वाढत गेली, ती गोष्ट वेगळी. पण नवीन थोडा टाइम त्यात गेला. त्यामुळे थोडी भीती पण मनात होतीच. नंतर मग 2-3 महिने जसं टाइम गेला, जसं 2-3 महिन्यानंतर मग थोडी इंग्लिश स्ट्रॉंग झाली. मग एवढा ताण नाही राहिला. मग नंतर मग कन्सेप्ट पण स्ट्रॉंग करत गेलो. आणि जसं सरांनी शिकवलं त्यावर IIBचे मॉड्यूल सोडणं, IIB सरांनी द्यायला असाइनमेंट सोडणं, जास्तीत जास्त MCQ सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. म्हणजेच तसंच लँग्वेज उलगडत गेली. लँग्वेजची काही समस्या नाही राहील. नंतर मग MCQ सोडायची सवय झाली होती. जशी जास्त MCQ सोडले, कमी टाइमात जास्तीत जास्त सोडू लागलो. फिजिक्सला विशेषतः अवघड सब्जेक्ट मानलं जातं. कोणी विचारलं फिजिक्स कसं, तर मेनली लोकांचं उत्तर येतं फिजिक्स अवघड आहे. परंतु IIB मध्ये जेव्हा तुम्ही आला तेव्हा फिजिक्सची सुरुवात होती. एकदम बेसिक फिजिक्स टूल नावाचं चॅप्टर आहे. त्यामध्ये एकदम बेसिक सांगतात. जसं की बेसिक फिजिक्स म्हणजे जे लागते, ट्रिग्नोमेट्री असेल, 10वी इथून मागचे 1ली ते 10वी, त्यामध्ये जे बेसिक 11-12च्या नीटच्या फिजिक्ससाठी असेल ते सर्व कव्हर करून घेतलं जातं. मग एकदा फिजिक्सचं बेसिक स्ट्रॉंग झालं तर मग तिथून पुढे चॅप्टर दमदमशी चालू होतात. आणि दमदमशी एक चॅप्टर स्ट्रॉंग करत गेलं तर पुढचा चॅप्टर ऑटोमॅटिक समजतो. आणि फिजिक्सचा कसं मागचा चॅप्टर हा कुठल्या ना कुठल्या तरी प्रकारे पुढचा चॅप्टरशी लिंक असतो. त्यामुळे फिजिक्सचे सर्व चॅप्टर मी दमदम स्ट्रॉंग करत गेलो. आणि फिजिक्सचा मेनली इंटरेस्ट माझा फिजिक्समध्ये होता. आणि फिजिक्सचं कसं मी इंटरेस्ट असल्यामुळे क्लासमध्ये लक्ष देऊन ऐकत होतो, एकदम खूप लक्ष देऊन ऐकत होतो. नंतर मग घरी गेल्यावर मला ती जास्त वाचायची गरज नव्हती पडत. मग घरी गेल्यावर डायरेक्ट मी MCQ सॉल्व्ह करत होतो. जे सरांनी असाइनमेंट आपल्या IIBच्या मॉड्यूलमध्ये जेवढे प्रश्न असतील ते पुरे सॉल्व्ह करत होतो. आणि ते मेनली इंटरेस्ट घेऊन सॉल्व्ह करत होतो. जरी एखादा सॉल्व्ह नाही झाला तर DSP मध्ये येत होतो, डाऊट सॉल्व्ह करून घेत होतो. आणि अशाच प्रकारे माझी सरशी ओळख झाली. नंतर मग सरांचं मार्गदर्शन खूप चांगल्या प्रकारे झालं मला. ती गोष्ट नंतर आहे. आणि केमिस्ट्रीकडे जर की बघितलं तर केमिस्ट्रीमध्ये सुरुवातीपासून एवढा फोकस नव्हता जेवढा फिजिक्सवर होता. फिजिक्सवर खूप जास्त फोकस होता. केमिस्ट्रीमध्ये ऑटोमॅटिक केमिस्ट्री विषय थोडा सोपा वाटत होता आणि त्याचे मार्कही ऑटोमॅटिक येत होते. त्यामुळे केमिस्ट्रीने जास्त अडचण दिली नाही. आणि बायो थोडी अडचण वाटत होती बरं का. त्यामुळे मी बायोचा पण जास्त अभ्यास करीत होतो. बायोची मेनली सुरुवातीला मी NCERT वाचत नव्हतो. मग बायोचा स्कोर कमीच होता. 360 आउट ऑफ 300 पर्यंत होता. मग बायोचा स्कोर कमी होता. मग एका दिवशी मित्रासोबत चर्चा करायला बसलो, कोण होत असेल तर मग बोलता विषय निघाला NCERT. आम्ही पुरे NCERT वाचतो, तू काय करतोस? मी तर म्हणलो मी NCERT वाचतच नाही, सरांच्या पुऱ्या नोट्स वाचतो. मग नंतर NCERTवर फोकस केलं, फुल NCERT हायलाईट केली. नंतर मग NCERT व्यवस्थित करून घेतली. तेव्हा मग बायोचा दमदमशी स्कोर वाढत गेला. मग बायोचा एकदा स्कोर वाढला, मग ओव्हरऑल स्कोर वाढला. मग तेव्हा माझा स्कोर 650च्या वर, कुठेतरी 650च्या वर गेला. आता नीट एस्पिरंट 2026च्या मुलांसाठी मी असा मेसेज देऊ इच्छितो की होतं होईपर्यंत मोबाईलचा वापर टाळा. मोबाईल आपण अभ्यासासाठी घेतो, पण आपण त्यावर खरंच अभ्यास करतो का हे एकदा रवरव चेक करत जा. म्हणजे मोबाईलचा शक्यतो ऑनलाईन होता होईपर्यंत ऑनलाईन अभ्यास करत जाऊ नका. जेवढं होईल तेवढं ऑफलाईन करत जा. आणि यावर्षीच्या पेपरच्या हिशोबाने जर की बघितलं तर यावर्षीचे पेपर खूपच अवघड होता मान्य. पण जर तुम्हाला हा पेपर सोपा गेला असता जर तुमची तयारी त्या लेवलची असली असती तर. IIBनं आता आमच्याकडून खूप अवघड सोप्या अशा दोन्ही लेवलच्या पेपरची तयारी करून घेतली होती. त्यामध्ये आमचा प्लॅन ए, प्लॅन बी, प्लॅन सी असे प्लॅनचे वर्गीकरण करण्यात आले होते. जसं की प्लॅन ए मध्ये नॉर्मल पेपर जसे मागच्या 21, 22, 23, 24 पासून ज्या लेवलचे पेपर येतात त्या लेवलचे पेपर घेतले जायचे. प्लॅन बी मध्ये खूपच अवघड पेपर जसं की पुरे ग्राफचे प्रश्न, जेवढ्या चॅप्टरमधून होतील तेवढे ग्राफचे प्रश्न, परिडिसिटीचे प्रश्न, ते नॉर्मली मुलांच्या लक्षात राहत नाही. अशा किचकट पॉईंटमधून प्रश्न टाकून त्यात आमचे मार्क येत नव्हते मान्य. मग त्यात पॅरेंट्स खूपच हल्ला करीत होते, विद्यार्थ्याचे मार्क येत नाही. पण सहन केलं कसं तरी ते. मग सहन केलं त्याचाच फायदा आम्हाला नीटमध्ये झाला. नीट 2025चा पेपर तसा अवघड आला ना. आमची त्या हिशोबाने IIBनं पहिला तयारी करून घेतली होती. मग त्याचा आम्हाला खूपच फायदा झाला.
आता माझा स्टडी प्लॅन असा होता, पहिली गोष्ट मी टाइम टेबलवर जास्त विश्वास ठेवत नव्हतो. टाइम टेबल आपण म्हणतो ह्या इतक्या वाजता उठन, इतक्या वाजता उठन, इतक्या वाजता एवढ्या वेळेस अभ्यास करेन, पण याच्यावर मी जास्त विश्वास ठेवत नव्हतो. कारण असं की आपण एखाद्या वेळेस आपल्याकडून गोष्ट नाही झाली तर आपल्याला पुन्हा त्याचा ताण येतो, पुन्हा ते चिडचिड होती. मग नंतर मी काय करायचो, टार्गेट ठेवायचो, मला हे चॅप्टर करायचे, याचे एवढे MCQ सोडायचे आणि बस. मग ते टार्गेट काही करून कंप्लीट करायचं. मग बस उरल्या टाइम कधी उरला तर टाइम थोडा आपल्यासाठी पण टाइम लागतो तेवढा, आपलं मनोरंजन पाहिजे ते, मग ते उरलेल्या टाइमात वापरायचे. पण आणि जेव्हा आपण टाइम टेबल बनवतो तेव्हा आपल्याला काय करायचं हे आपल्याला माहित नसतं, त्याच्यामुळे आपण फालतू टाइमपास थोडा जास्तच करत असतो. असं एकदा टार्गेट बनलं तर आपल्या लक्षात येतं आपण हे वाचलं, हे वाचायचं नाही, किंवा हे झालं, हे गरजेचं आहे, आपल्याला वाचायचं आहे, त्यामुळे हे वाचायला पाहिजे. त्यामुळे असं टार्गेट बनलं ना, टार्गेट बनवून अभ्यास केला तर याचा कधी पण फायदा ठरतो. माझ्या मते तुम्ही पण तसाच अभ्यास करा, एकदम टार्गेट ठेवा, अभ्यास करा. आता फिजिक्स, केमिस्ट्री, बायो याचा अभ्यास मी कसा केला, थोडक्यात फिजिक्स मी क्लासमध्ये एकदम लक्ष देऊन ऐकत होतो, त्यामुळे क्लासमध्येच माझी कन्सेप्ट क्लिअर होऊन जात होती. आणि फिजिक्स असा सब्जेक्ट आहे त्यामध्ये तुमचा कन्सेप्ट थोडा जरी कमकुवत असला तर त्या कन्सेप्टवर MCQ आले ते प्रश्न सुटत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त MCQ सॉल्व्ह करायचा प्रयत्न करायचा. कन्सेप्ट एकदा थोडा क्लिअर झाला, जास्तीत जास्त MCQ सॉल्व्ह केले तर आपल्याला समजतं की दादा हे कन्सेप्ट आपल्याला येत नाही बरोबर, शिक्षकाकडून समजून घेण्याची गरज आहे. मग मी तेच करायचो. घरी गेलो, जास्तीत जास्त मी क्लासमध्ये लक्ष देऊन ऐकायचो. कन्सेप्ट एकदा क्लिअर झाला, MCQ सुटत होते. काही कन्सेप्ट क्लिअर होत नव्हती, MCQ सुटत नव्हते, मग ते MCQ घेऊन किंवा कन्सेप्ट घेऊन मी सराकडे यायचो. DSP मध्ये सर मला ते कन्सेप्ट पुन्हा सांगायचे, मग नंतर MCQ सोडायचे. पण अशा प्रकारे मी पुरे MCQ सॉल्व्ह करत होतो, एक MCQ सोडा नाही. IIBच्या मॉड्यूलमध्ये असो किंवा सरांनी दिलेल्या असाइनमेंटमध्ये असो, पुरे दिवाळी धमाका असो, मदत असे काही पुस्तकं दिली ते आम्हाला, ते संपूर्ण सॉल्व्ह केले, एक प्रश्न सोडा नाही. आणि मोस्टली फिजिक्सच्या थिअरीसाठी टाइम भेटत असेल तर NCERT प्रिफर करा असं मी स्पेशली म्हणतो. आणि NCERT जर की बद्दल बोलायचं झालं तर ती केमिस्ट्रीची इनऑर्गॅनिक आणि बायोची पुरी NCERT हे तुम्हाला पाठवायची, कारण की याच्यावर मेजरली NCERT दोनच प्रश्न येतात आणि याची NCERT तुम्ही स्ट्रॉंग व्हायलाच पाहिजे तर की तुम्हाला चांगला स्कोर करायचा असेल तर. आणि केमिस्ट्रीसाठी मी पण ऑर्गॅनिकसाठी नाही बरं का, पण फिजिकलसाठी MCQ थोडे जास्त रेफर केले. म्हणजे फिजिक्स आणि फिजिकल केमिस्ट्री या दोनसाठी मी जास्त MCQ सोडले. ऑर्गॅनिककडे एवढं लक्ष नाही दिलं, कारण की ऑर्गॅनिक क्लासमध्येच खूप चांगलं करून घेतो ते, आणि ते त्यासोबत पेपरात आणि असाइनमेंटमध्ये तेवढे MCQ होते तेवढेच सोडले, जास्त काही मेहनत केली नाही त्याच्यावर. आणि बायोमध्ये आपण बायोला मेजरली आपण असं म्हणतो सोपं आहे, लाईन टू लाईन NCERT प्रश्न येतो, पेपरामध्ये आल्यावर सोडून घेता येईल, पण असं काही करता येत नाही. आणि असं पेपरामध्ये आलं तर धोका होऊ शकतो. त्यामुळे बायोचे मेजरली MCQ सॉल्व्ह करायचा तुम्ही प्रयत्न करा. माझ्याकडून मी एवढे नाही सॉल्व्ह केले, पण एकदम टेस्ट सिरीजमध्ये गोष्ट लक्षात आली की बाबा आपले प्रश्न याच्यामुळे चुका लागले, बायोचे MCQ सवय नाही, बायोचे प्रश्न सवय नाही, याच्यामुळे आपले मेजर प्रश्न चुका लागले, ही गोष्ट टेस्ट सिरीजमध्ये लक्षात आली. मी काही वर्षभर काही बायोचे MCQ एवढे सोडे नाही. मी लहान होतो तेव्हाच माझे वडील वारले आणि तेव्हापासून मी मामाच्या घरी राहत होतो. मग माझी आई सांगायची अभ्यास कर, प्रत्येकाची आई सांगत येत, पण सोबत मामा आणि मामी, म्हणजे ते माझे 2 मामा आहेत, एक मामा डॉक्टर आहेत, म्हणजे एक मामा आणि मामी डॉक्टर आहेत आणि दुसरे लहान मामा मामी डॉक्टर आहेत आणि मोठे मामा मामी शेतकरी आहेत. मग ते मला आवर्जून सांगायचे अभ्यास कर, नाही तर शेतीमध्ये काम करावं लागतं, खूप अभ्यास कर, रव आठवड्याला फोन लावू सांगायचे की अभ्यास कर. त्यामुळे माझी मोटिवेशन, प्रेरणा थोडी जास्तच वाढत गेली आणि मार्गदर्शन मामीचं डॉक्टर मामा मामीचं त्यांचं होतंच. आणि टीम IIB, विशेष करून टीम IIBचं यामध्ये फार महत्त्व आहे. ते क्लासमध्ये आपण कुठं चुकतोय, आणखी कोणती काय करायला पाहिजे, आपले हे प्रश्न चुकतायत आपले, ते कसे सुधारायला पाहिजे, स्कोर कुठे कमी होत आहे, कशामुळे कमी होत आहे, टाइम कुठे जास्त देत आहे, कोणत्या सब्जेक्टला जास्त देत आहे, कोणत्या सब्जेक्टला कमी देत आहे, हे सर्व शिक्षक सांगायचे आहे. टीम IIB आणि IIBची मॅनेजमेंट टीम यांची खूपच मदत झाली. वेळेवर पेपर घेणे, वेळेवर सोडणे, क्लासमध्ये व्यर्थ क्लास, जसे एखाद्या वेळेस टीचर आले नाहीत मग ते क्लास मुलांचा वेळ वाया नाही जाऊन देणं, त्या जागेवर पेपर देणं, WPL बुधवारी स्पेशल पेपर घेणं, यामुळे खूपच मदत झाली. जास्त प्रश्न सरावही झाला. त्यामुळे टीम IIBला माझ्याकडून एकदा धन्यवाद. IIB मॅनेजमेंटने मला वेळोवेळी खूप मदत केली, जसे की मोबाईल पाहू नको, चांगले मित्र बनव, अभ्यास चांगला ठेव, जास्त अभ्यास वाढव, मार्क कमी होते, पर्सनली लक्ष देत होते, मुलगा काय करतोय, कोणासोबत हिंडतोय, अभ्यास करतोय का, असे IIB मॅनेजमेंटने मला खूपच मदत केली. त्यांचं किती का थँक्यू म्हणलं तर कमीच पडेल. त्यामध्ये IIBने आम्हाला दिवाळी धमाका, IIB तडका, बायो पंच असे खूप मोठे पुस्तक दिले ते, म्हणजे MCQचा भरपूर साठा करून दिला आमच्याकडे. त्यामुळे काही अडचण 2025च्या पेपरामध्ये मला नाही पडली. आता भविष्यात ज्यांना पण नीट द्यायची आहे त्यांच्यासाठी एक गोष्ट सूचना सांगतो
की तुम्ही काही करा, पण एवढी MCQ सॉल्व्ह करा की पेपरात नवीन MCQ आला नाही पाहिजे. कारण पेपरात नीटमध्ये काय 180 प्रश्न 180 मिनिटं, म्हणजे एका प्रश्नाला 1 मिनिटं. पेपरात नवीन प्रश्न आला नाही पाहिजे. पेपरात नवीन प्रश्न आला मग त्यावर डोकं लावा, त्याच्यावर रिसर्च करायला आपल्याला पेपरात टाईम नसतो. त्यामुळे होतं होईपर्यंत जेवढे MCQ होते तेवढे घरूनच सॉल्व्ह करून जायचे. आणि पेपरात असं MCQ आलाच नाही पाहिजे की आपण सॉल्व्ह केलेलं नाही, त्याशिवाय मग आपले स्कोर वाढू शकत नाही. IIB चे मॅनेजमेंट, IIB चे टीचर्स आणि IIB सर्व फॅकल्टी यांनी मला खूपच वेळोवेळी मदत केली. त्यामुळे सर्व IIB टीमचे आभार. आणि IIB ने मला 11वी 12वी स्पेशली 2 वर्ष 100% स्कॉलरशिपमुळे घेतले. त्यामुळे IIBचा सर्व खर्च माझा वाचला. त्यामुळे IIB टीमचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. माझं नाव पंढरीनाथ तुपे, गणेशचा मामा. हे गणेशला IIB मध्ये टाकला आम्ही आणि त्याने चांगलं करून घेतलं. त्याच्याकडून भरपूर मेहनती करून घेतली. सरनं वेळोवेळी लक्ष दिलं आणि त्याला 522 मार्क आले आणि त्याच्यात MBBS मध्ये निवड झाली. त्याच्या पाठोपाठ आम्ही आमचे 2 आणखी मुलं इथं आणली. आम्हाला अशी गॅरंटी की 2 मुलाला सुद्धा ती तशा पद्धतीने तयार करणार. त्याच्याबद्दल मी असे IIBचे अभिनंदन मानतो. माझं नाव गीता पवार. आम्ही भाडी गावाचे इथे खेडेगाव आहे आणि आम्ही इथं IIB मध्ये गणेशला टाकलं होतं आणि त्याने तिथं चांगला अभ्यास करून 522 मार्क घेतले. आता MBBS साठी त्याची निवड झाली आणि त्यांनी इथं येऊन चांगला अभ्यास केलेला आहे आणि त्याला कुठलं ट्युशन नसताना पूर्वी चांगला अभ्यास केला त्याने. त्याला कधी सांगायची पण गरज नाही पडली की अभ्यास कर म्हणून. ते स्वतःच जिम्मेदारी घेऊन सनी अभ्यास करतो. आणि आता इकडे आल्यावर सुद्धा IIB मध्ये खूप चांगला अभ्यास केला, मेहनत केली, मोबाईलचा प्रमाणात वापर बी केला आणि IIB मध्ये बी त्याला खूप आधार मिळाला, सरांचा पण सपोर्ट मिळाला आणि त्यांनी काळजीपूर्वक अभ्यास पण केला. आणि त्यामुळं आम्ही आमच्या घरची मुलं इथं आणून टाकलेली 2 मुलं आणि त्याला 2 वर्षाची स्कॉलरशिपमध्ये त्याचं हे शिक्षण झालेलं आहे. त्यामुळे IIBचे आम्ही आभार व्यक्त करू इच्छितो. IIB बद्दल सांगायचं झालं तर IIB म्हणजे वैद्यकीय स्वप्नाचे गुरुकुल. आता पालकांसाठी एक ओळ, पालक हे यशाच्या प्रवासातील अढळ आधारस्तंभ असते.